नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष एकमेकांसोबत युती करण्यासाठी बैठका घेत आहे। अशा असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील युती करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। महाविकास आघाडीसोबत ते जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे या गोष्टीचे सर्वांचेच लक्ष या गोष्टीकडे लागून आहे। अशा असताना एकनाथ शिंदे गटाचे जे नेते आहेत संजय गायकवाड यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जे आहेत महाविकास आघाडीसोबत जाणार आहेत, तर याकडे तुम्ही कसे पाहताय? तर त्यावरती बोलत असताना त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आघाडीत बिघाडी होणार आहे। अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे संजय गायकवाड यांची एक प्रकारची जीभ घसरलेली आहे। त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना असं वक्तव्य केल्यामुळे अनेक लोकांच्या नजरा त्यांच्याकडे वळलेल्या आहेत। त्यासोबत सोशल मीडियावरती त्यांचा निषेध देखील नोंदविला जात आहे। संजय गायकवाड यांची जी मुलाखत आहे TV9 मराठी या न्यूज चॅनलने घेतली होती, त्यामुळे सध्या त्यांची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि अनेक जण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत। आणि संजय गायकवाड यांना ज्या प्रश्न विचारण्यात आलेला होता की बाळासाहेब आंबेडकर यांनी पदवीपत्रक काढून सर्वांना 12-12 जागा द्यायला पाहिजेत अशा प्रकारचं वक्तव्य केले, तर यावर तुमचं काय मत आहे? तर यावर बोलत असतानाच त्यांनी असं वक्तव्य केलं। आणि त्यानंतर आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका।